थोडं सांगायचं ना राव. जय हिंद मित्रांनो, दादू शेटच्या राज्यात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण निघालो आहे सह्याद्रीतील एका सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणावरती. ते ठिकाण म्हणजे किल्ले घनगड. तर घनगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये असून हा ट्रेकिंगसाठी खूप उत्तम मानला जातो. आणि माझा पण खूप दिवस झाले चालू होता की जायचं. मग आज तो मुहूर्त निघाला, मला जायचं आज 100%. आम्ही आलो आहे, ऑलमोस्ट थोडंच राहिलं आहे. काय हे भोंडच आहे, काय बी खाते काय बी घेते. तर आपण पुढे जाऊया. हे काय काय घेतं, काय घेतलं? दाखव ना. अरे भोंडा दाखव की, दाखव दाखव ना. करवंदच नाहीत, करवंद. अरे तू ते बनवून त्याला आहे का? त्याने टोपली बनवली फुलांची, आपली ह्याची पानांची, पण त्यात करवंदच नाहीये. पका भोंडा आहे. आम्ही 3 जण आहे तसं, गाडी दिदी पण आहे, आम्ही दोघं पण आहे. आणि अजून 2 जण कोणतरी होते, त्यांची तुम्हाला येणार होते ते, पण ते नाही आले. पण आम्हाला फरक नाही पडत, आम्ही आलोय स्वतः दादू शेट. स्वतः. आणि बघा हिला काय काम आहेत काय नाही. मला म्हणतात करवंद आणि प्लस टोपली. ए भांडे, बघू तुझी बघू. ए तुझं नाव काय काय? आहे? तुझं नाव काय आहे? हाय गाईज, माझं नाव ऋतिका आहे. हे युट्यूब वरती पडणार आहे. चला तर अजून खूप वेळ झाला टाइमपास. मी सकाळी 3 वाजता निघालो होतो, पण निघालो 7 वाजता. खूप लेट झाले. पुढे किती वाजता निघालो आपण? 4 वाजता. सॉरी 4-5 वाजता निघालो. 7 वाजले तर आपल्याला 15 किलोमीटर पुढे गेलो. 15 किलोमीटर ठीक आहे, पण शेवटी मी दोघं चालवलं. माझ्याकडे नाही चावी, तुझ्याकडे. लय लागले का? चालू. आत्ता ट्रेकची खरी सुरुवात झाली. खाली विचारलं आम्ही, ते म्हणले काय अर्धा तासाचा ट्रेक आहे. बघू आपल्याला किती टाइम लागतो. तुझा काय अनुभव आहे ट्रॅकचा? माझा अनुभव वरती जायचं. काय बोलतोय? हे मारीन काय झालं, सेल्फी स्टिकने मारीन. तुझा अनुभव काय? अनुभव आता वरती गेलो कडून. माझाच पहिला दिवस आहे ट्रेकचा. सर हे पहिल्यांदा आलं असं म्हणतो. हा मन कसं गडाचा पायथ्या साडे चढला. पहिलंच एक मंदिर आहे, महादेव मंदिर, मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे विरळ आहेत. विरळ म्हणजे इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. विरळ संकल्पना आहे. युद्धात मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मा वीरांचे स्मारक म्हणजे विरळ. म्हणजे युद्धामध्ये वगैरे ज्यांचं निधन व्हायचं त्यांचं ते कोरून ठेवायचे ना, त्यावेळेला ते विरळ येते. ते सगळी माहिती आहे. स्क्रीनशॉट काढा, वाचून घ्या माहिती. हा दुसरं मंदिर लागतं आपल्याला. हे दुसरं मंदिर आहे, छोटं आहे.
असं पूर्ण झाड आहे साईडला, मध्ये छोटं मंदिर आहे. इथे लिहिलं आहे भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता, मग रिकामी बाटली घेऊन का नाही उतरू शकत. बरोबर आहे, पाण्याची बॉटल घेऊन येत आहे तर सोबत घेऊन पण जावा. गडावरती कचरा करू नका. आम्ही 2 बॉटल आणल्यात, 2 बॉटल घेऊन जाणार, तुम्हाला दाखवणार. मग सांगा लागतं रे भांडा तुमच्यासारखे, तुझ्यासारखे बिनडॉकीचे लोक येतात कचरा फेकून जातात. आमचा अध्यक्ष बापा जवळ असं करतो. आमचा अध्यक्ष भाऊ, कचरा कधीच कुठत नाही फेकत नाही. तुम्ही पण कचरा कुठत नका फेकू, तुम्हाला गाडावरून फेकण्यात येईल. कडटोक. कडटोक नाही, कडेलोट मला कडटोक. याला टोका बसा. गोसाई शाळा ना तू तुमची ह्यांची शाळा, गोसाई शाळा शाळेचं नाव नको घेऊ नदी तुला. नदीच्या शेजारी शाळा होती यांची सगळी पुस्तकं भिजायची. नदीच्या शाळेत शोध. काय मारतोय, दाणे मारतोय. हे ह्याला जर दगड बिगड लागला अरे हे कोक तर त्याचा जबाबदार तो राहील. अरे हे कोकणात आहे ना, तुझा भाई तुला नाही दगड मारला ना तर मला सांग. म्हणतात त्याला. अरे कोकण बिकण तर सांगू तू दारू का सर. सरक शुभ्या. अरे सरक. मान आधी लागू नको. झूला झूल पर बाप को मत बोल. किल्ला जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा या साईडला मारखिंड आहे आणि या साईडला गड आहे. राईट साईडला गडावर जातो आपण आणि तू सरळ गेलं की मारखिंड येते. कुठं जायचं स्टार्टला? मारखिंडला. चल चला मार्केटला. व्ह्यू बघा एक नंबर. इथं काय दिसत नाही धोका. त्या दिवशी पण गर्दी, आज बी गर्दी. रविवारी आहे ना, चुकीचं आहे. रविवारी येणारच आम्ही परत ती गर्दी. पोचलो आम्ही गडावरती. व्ह्यू बघा. ही पण बाजू आहे पण किल्ला आहे. 2 डोंगर आहेत आणि किल्ला हाच बांधलाय. काय बोलला, काय असला? अरे जल्ला तुझा मासा. माझंच थोडा सांगायचं ना राव. काय गरज आहे का? परत अजून एकदा पिऊ द्या थोडा. थंड पाणी आता थोडस राहू ते दमून आलं देऊ त्यांना. दे की. हा पिऊ द्या पिऊ द्या. 2 घोट ते थंड पाणी. मी सगळ्यांना जेवण तुम्हाला. पाण्यातला असावं. भाजी बची माहिती का? शुभम काय अरे पाण्याचं टाके रे, लाट मारू का एक. चल पाणी. गडावरचं पाण्याचं टाके तिथे पण 1 2 3 हे मोठे जरा गर्दी. त्यावरती जाऊ नका बरं का, हे गर्दी होती बघा. काय झाली ते येऊन? हा दम लागलं होतं. कवर केलाय. थोडा हार्ड आहे पॅच. येताना तुम्ही पण काळजी घ्या थोडी. आईला या व्हिडिओच्या नादात पडायचं बरं का. काय खातय दमतय. इथून आहे ना. दरवाजा किल्ल्याचा
किल्ल्याच्या दुसऱ्या ऑलमोस्ट पोचलोच आम्ही. आलाय किल्ला. पोचला आम्ही किल्ल्यावरती. भगवा तरी अजून एक व्यवस्थित नीट ना भुहेर टाक काय बघू दे ना. आहेत ना खाली जायला रस्ता आहे भुहेर टाक. आयला ना रस्ता आहे खाली जायला. भुहेर टाक लिहिलं होतं आता. अयो ए यार खाली रस्ता आहे जायला. ए यार हे बघ रस्ता आहे खाली जायला. ये अरे पडल रे आपण इथं. घसर होती लय लागन घसर त्यामुळं नाही जाणार. अरे आतमध्ये आहे बहिरे मार्ग. ऐक ना पण चिखल आहे पडून लागन. ऐक ना किल्ला एक नंबर आहे. कसा वाटला तुला किल्ला? क्वालिटी. जेवढे जर व्हायचं होत येतात त्याला काय पण विचारा. त्या दिवशी त्या सुमेला विचारलं पाणी कसं आहे क्वालिटी, रसड कसं आहे क्वालिटी, किल्ला कसं आहे क्वालिटी, क्वालिटी अँड क्वांटिटी. हे सगळं पडलेलं आहे. फक्त खालचं हे राहिलंय काय म्हणते त्याला, पाया राहिला फक्त पाया. हे बघा धुके वगैरे कंटिन्यू चेंज, क्लायमेट कंटिन्यू चेंज होतोय. पाऊस पडला नाही तेवढंच झालं फक्त, पण क्लायमेट कंटिन्यू चेंज होतं. भगवायपर्यंत आलं म्हणजे आलो वरती. सगळं ऑलमोस्ट झालंय. छोटा आहे किल्ला पण चढायला थोडा अवघड आहे, कारण की थोडे पॅच सिड्या वगैरे आहेत, धरून यावं लागतं. पावसाळ्यामध्ये फक्त काळजी घ्या. इथे दरीच आहे डायरेक्ट. समोर पण एक तुम्ही जर किल्ला लांबून बघितला ना तर दोन असे डोंगर दिसतात. छोटा जो आहे तो किल्ला आहे आणि जो मोठ्या साईजचा आहे त्यालाच किल्ला करण होते. आता एक गाईड काहीतरी सांगत होते तसंच काहीतरी, मला बी एवढं काय माहिती नाही, पण त्यालाच किल्ला करण होते. पण ह्याला असं किल्ला असं काहीतरी आहे. पण छान आहे, छोटा आहे पण खूप छान किल्ला आहे. तुम्ही या नक्की. आता दिसेल हा. त्याचा फक्त पायच राहिला आता, सगळं पडलेलं आहे. पायच रे फक्त पायच राहिले, म्हणजे घरं वगैरे नाही येत. वरती सगळं पडले, तटबंद्या पण पडल्यात. पण किल्ला एक नंबर आहे आणि पाण्याचे टाक वगैरे आहेत भरपूर. वरती शेवटला एक ध्वज आहे. किल्ला एक नंबर आहे, एक नंबर आहे. आवडला आपल्याला. या भांड्याला बघून जरा मोठ गेला, पण किल्ला बघून किल्ल्याला बघून काय वाटलं. व्ह्यू वगैरे खूप छान आहे, रिलॅक्स. मी तुम्हाला बोललो ना की घर वगैरे असेल ते तुटले, फक्त पाय आहेत. तर ते पाय घर नाही आहेत, ते कोठार आहे, धान्याचे कोठार वगैरे. धान्य वगैरे ठेवायचे आधी तिथं, धान्याचे कोठार आहे. ते ऑलमोस्ट ते पण सगळंच पडले. भरपूर किल्ला असा पडलेलाच आहे. दगड निखळायची शक्यता आहे, तरी कोणी बुरुजावर चढू नये. हेडचाळ करू नका गाडावाले, बुरुजावर चढा बिटायची कामं करू नका. हे पण चांगलं केलंय. प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे आपल्यासाठी, पण आपल्यालाच माझे 10 वेळा जी गोष्ट नाही करायला लागली ती करायचीच. त्याला काय हात लाव की. फोटो काढायचा स्पॉट, गर्दी बघ. आता तासभर काय फोटो काढायला थांबायचं काय. चिटकलेला दगड फोटो काढायलाच जीव झाला.
आता कसं आणि म्हटलं माझा वाचा छोटा आहे स्वतःच बघ. बाळा त्यापेक्षा लवकर आलं.